90% डिझायनर वेडिंग अल्बम करत असताना या 5 चुका करतात आणि कदाचित या तुम्हीही करत असाल. आज आपण त्या चुका आणि त्यावरचे प्रॅक्टिकल उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुमचे अल्बम डिझायनिंग अजून प्रीमियम दिसणार आहे. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे एकाच पेजवरती खूप जास्त फोटो ॲड करणे. यामुळे तुमच्या पेजवरती अलाइनमेंट बिघडते आणि खूप गर्दी दिसते. त्यामुळे तुम्ही काही क्रिएटिव्ह जरी वर्क केले, तरी ते एवढे उठून दिसत नाही. त्यामुळे कोणतेही पेज करत असताना ते सुटसुटीत आणि नीटनेटकं दिसावं याची काळजी घ्या. आता हे पेज बघा कसं दिसतंय आणि हे पेज बघा कसं दिसतंय. तर पेजमध्ये नीटनेटकेपणा असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी मिस्टेक करतात, बॅकग्राऊंड आणि फोटोचा कलर अजिबात मॅच झालेला नसतो. आता इथं जर आपण बघितलं तर बॅकग्राऊंडचा कलर आणि पाठीमागे घेतलेला कलर अजिबात एकमेकांना कंपेअर होत नाहीये. तसं न करता आपला जो फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड आणि आपण घेतलेले कलर एकमेकांना पेअर होणं खूप गरजेचं आहे. तर कोणताही फोटो मास्क करत असताना किंवा एखादा फोटो मोठा टाकत असाल, तर त्याचे बॅकग्राऊंड आणि आपण घेतलेले कलर हे एकमेकांना मॅच होतात का, हे एकदा काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. तर आपण एखादा फोटो मोठा करत असेल किंवा हायलाइट एखादा फोटो ठेवत असेल, तर त्याचा बॅकग्राऊंड आणि आपले कलर एकमेकांना मॅच होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. कारण जो मोठा फोटो असतो, तो पूर्ण पेजचे लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळं त्याची बॅकग्राऊंड आणि आपले कलर हे परफेक्टच असणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी मोठी चूक म्हणजे एखादा फोटो आपण लहान करतो आणि नंतर त्या फोटोला एन्लार्ज करतो. आता यामुळं काय होतंय, फोटोची क्वालिटी जी आहे ती पूर्ण खराब होते. पूर्ण त्याचे पिक्सेल जे आहेत ते पूर्ण बिघडतात आणि तुमची एचडी क्वालिटी खराब होऊन लो क्वालिटीमध्ये तुमचा फोटो दिसतो. तर असं जर तुम्हाला करायचं असेल, एखादा फोटो लहान करून परत मोठा करावा लागत असेल, तर आपण काय करायचं आहे, जो फोटो आपण पेजवरती घेतलेला आहे, त्याला कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आता हे कसं करायचं, ज्यावेळी आपण फोटो घेतो, त्यावेळी त्या लेयरवरती राईट क्लिक करा आणि कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामुळे काय होणार आहे, जरी तुम्ही एखादा फोटो लहान केला आणि तो कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट असेल आणि तो नंतर तुम्ही कितीही एनलार्ज केला, तर त्याची क्वालिटी मिसिंग होत नाही. आता ही क्वालिटी बघा आणि ही क्वालिटी बघा. दोन्ही क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. कारण स्मार्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे तुमचे पिक्सेल हे अजिबात खराब होत नाहीत. त्यामुळं एखादा फोटो लहान करून मोठा करायचा असेल, तर राईट क्लिक करून कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट हा ऑप्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर पुढची चूक म्हणजे तुम्ही जी कॅलिग्राफी टाकता, तुम्ही पूर्ण वर्क करता, पूर्ण कलर करेक्शन वगैरे प्रॉपर करता, पण बरोबर कॅलिग्राफीच्या ठिकाणी तुमची चूक होते. ती म्हणजे तुमचे जे फॉन्ट असतात, ते एकदम पातळ असतात किंवा अनएक्सेप्टेड असतात. जी आपली विधी चालू आहे, त्या विधीशी रिलेटेड आणि आपले जे फॉन्ट आहेत, ते एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतील असेच फॉन्ट सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता सेम फोटो आहे, मास्किंग वगैरे छान झालेलं आहे, पण इथे कॅलिग्राफीचा प्रॉब्लेम आहे. आता या ठिकाणी बघा, मी फॉन्ट वेगळे यूज करतोय, तर कॅलिग्राफीमध्ये किती फरक पडतोय. आता ही कॅलिग्राफी बघताय तुम्ही. आता हीच कॅलिग्राफी आपण वेगळ्या फॉन्टमध्ये इथे यूज केलेली आहे. तर ही किती अट्रॅक्टिव्ह दिसते. इथं पण ब्युटिफुल मेमोरीज असंच लिहिलेलं आहे आणि इथं पण तोच टेक्स्ट आहे. पण दोन्ही बघण्यामध्ये किती अंतर आहे. त्यामुळं कॅलिग्राफी यूज करत असताना त्याचे जे फॉन्ट आहेत ते रिच असावेत, नवीन असावेत आणि ट्रेंडिंग असावेत. आणि प्रत्येक कॅलिग्राफीमध्ये एक स्पेशल वर्क असणं खूप गरजेचं आहे. जसं की ही कॅलिग्राफी टाकल्यानंतर आपण बीचा कलर चेंज केलेला आहे. मेमरीज वेगळ्या फॉन्टमध्ये आहे. एक एलिमेंट त्याला सपोर्टला दिलेला आहे. त्याचबरोबर इथं लाईन आणि स्पॉट आपण ॲड केलेले आहे. ज्यामुळं त्या कॅलिग्राफीला एक वेगळंच लूक आलेला आहे. ठीक आहे. तर बघा प्लेन फॉन्ट आणि आपण डेकोरेटिव्ह केलेली कॅलिग्राफी यामध्ये किती फरक आहे. त्यानंतर खूप मोठी चूक करतात ती म्हणजे पूर्ण आपलं वर्क इथं कंप्लीट झाल्यानंतर जो ब्रश असतो, तो इथं प्लेन ठेवता किंवा जो आपला अपोझिट पार्ट असतो इकडचा, पहिला पार्ट आपला इकडचा झाला ना, आपण दुसरा पार्ट इकडे चालू करत असताना मध्ये जे आपण डिव्हायडर ॲड करत असतो, जो डिव्हायडर ब्रश ॲड करत असतो, तो क्रिएटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा प्लेन ब्रश घेतलेला आहे, प्लेन उभी रेष आहे. याच्यातून काहीही क्रिएटिव्हपणा दिसत नाहीये. तर त्याऐवजी तुम्ही एक असा क्रिएटिव्ह ब्रश जर वापरला, तर तुमच्या पेजला एक खूप चांगला असा लूक येतो. हे तुम्ही बघा. हे पेज बघायला कसं वाटतंय बघा आणि हे पेज बघायला कसं वाटतंय बघा.
लक्षात येते? प्लेन ब्रश आणि क्रिएटिव्ह ब्रश यामुळे तुमच्या पेजला खूप फरक पडत असतो. त्यामुळं या ज्या मी 5 चुका सांगितलेल्या आहेत, या जर तुम्ही कव्हर केल्यात, तर तुमचं जे अल्बम डिझायनिंग होतंय, ते अजून प्रीमियम लेव्हलला जाणार आहे. आणि अशाच पद्धतीचे वेडिंग अल्बम डिझायनिंगच्या महत्त्वाच्या टिप्स आपण या चॅनलवरती सांगत असतो. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या चॅनलवरती क्रिएटिव्ह अल्बम डिझायनिंग कसं करायचं, सिनेमॅटिक पोस्टर कसे करायचे, त्यानंतर प्रॉपर क्रिएटिव्ह ब्रश मॅन्युअली कसे बनवायचे, अशाच बऱ्याच महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओज पोस्ट करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि तुमचे अल्बम डिझायनिंग सुधारत राहा. थँक यू.